महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रश्न क्रमांक 80 राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात? उत्तर आहे पर्याय 2 कलम 324 ते 329. स्पष्टीकरण: भारतीय राज्यघटनेतील भाग 15 मध्ये निवडणुकांशी संबंधित तरतुदी देण्यात आल्या आहेत. यामध्ये कलम 324 ते 329 चा समावेश होतो, जे आपल्या देशातील निवडणूक आयोगाची स्थापना, कार्य आणि निवडणूक प्रक्रियेचे नियमन करतात. इतर पर्यायांची माहिती: कलम 124 ते 128 हे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित आहेत. कलम 256 ते 259 हे केंद्र आणि राज्यांमधील प्रशासकीय संबंधांशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 81 भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते, म्हणजेच उत्तर आहे पर्याय 2 BC आणि डी. स्पष्टीकरण: भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता या संकल्पनेनुसार विधान बी. राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. भारत देश कोणत्याही एका धर्माला राजधर्म मानत नाही. विधान सी. राज्य सर्व धर्मांना समान समजते. शासन सर्व धर्मांना समान संरक्षण आणि आदर देते. विधान डी. सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या आवडीच्या धर्माचे पालन व प्रसार करण्याचा मूलभूत अधिकार आहे. इतर विधाने चुकीची का आहेत? विधाने चुकीची आहे कारण राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. कलम 16. विधानी चुकीचे आहे कारण पूर्णपणे सरकारी अनुदानावर चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यास बंदी आहे. कलम 28.